मुंबईतल्या अपडेट्स घेऊया। यशवंत किल्लेदार फॉर्म भरण्यासाठी रवाना झालेत। किल्लेदार यांना मनसेनं उमेदवारी दिलेली आहे। वॉर्ड क्रमांक 192 मधनं ते निवडणूक लढवत आहेत। किल्लेदार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला आणि आता ते अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। चेतन, मनसेचे नेते यशवंत किल्लेदार फॉर्म भरण्यासाठी जात आहेत आणि त्याआधी त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, आशीर्वाद घेतले आणि आता पुढची त्यांची जी वाटचाल आहे पालिकेसाठीची ती त्यांनी आता सुरू केलेली आहे। चेतन, काय अपडेट आहे या संदर्भातली? अजिंक्य, मुंबईमध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। एकीकडे यशवंत किल्लेदार अर्ज भरत आहेत, दुसरीकडे आपण मुंबईच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये म्हणजे कुलाबा विधानसभेत आहोत। या ठिकाणी राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये तब्बल 3 उमेदवार अर्ज भरणार आहेत। एक म्हणजे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर असतील, दुसऱ्या माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर असतील आणि तिसरा नव्याने संधी दिलेल्या आणि प्रथमच रिंगणात असलेल्या डॉक्टर गौरवी शिवलकर नार्वेकर या 3 उमेदवार आहेत। ते आज कुलाबा मार्केट येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। याच हनुमान मंदिरामध्ये राहुल नार्वेकर यांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या वेळी अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन केलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहत आहोत। हा रथ आहे, प्रचार रथ, त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीप्रदर्शन करत नार्वेकर कुटुंब आहे ते या ठिकाणी अर्ज करताना पाहायला मिळतील। विरोधकांनी टीका केलेली होती की पार्टी विथ डिफरन्स बोलणाऱ्या भाजपमध्ये कुटुंबामध्ये कशा प्रकारे 3-3 तिकीट दिली जात आहेत। त्यामुळे आजच्या या प्रतिक्रियेकडे राहुल नार्वेकरचं सर्वांचं लक्ष असेल। अजिंक्य, ठीक आहे चेतन, या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।